और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. जरूर. मात्र समोर आपल्या धाकटीचा संघ आहे, एक दमदार संघ आहे, खरं तर उरण विभागामधील संघ आहे. या संघासमोर आपण खेळलात का आधी या सीझनमध्ये? नाही, या सीझनमध्ये तर नाही खेळलो. दीपेशसुद्धा एक चांगला खेळाडू आहे. त्यांच्यासमोर आता आपण त्यांना तुम्ही क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. समोरची टीमला 5 ओव्हरमध्ये किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा
दीपेश गरजच्या बाडमधून एक मोठा फटका 4 धावांसाठी पाहायला मिळाला. ड्राईव्हचा प्रयत्न केला, शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, सिंगल त्या ठिकाणी अर्जित केली जाते आणि 3 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात केली आहे बॅटिंग करणाऱ्या धाकटी जुई संघानं. फिल्डिंग जर आपण पाहिली, एक खेळाडू आपण मिड विकेटला पाहतोय, मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये काऊ कॉर्नरला आहे, एक खेळाडू लॉंग ऑफ मध्ये आहे आणि बाकी सगळे खेळाडू 30R सर्कलच्या आतमध्ये. इनसाइड आउटचा फटका हवेमध्ये आहे आणि चेंडू डिस्टन्स देखील कव्हर करतोय. मिड ऑन लॉंग ऑनच्या वरून उडवलेला हा बॉल जातोय. 6 धावांसाठी षटकार. अठरा 19 वर्षाचा हा खेळाडू आहे. पुढ्यात टाकलेल्या बॉलला उचललं, सरळ फेकून दिलं लॉंगॉनच्या डोक्यावरून आणि पहिल्याच ओव्हरमध्ये एक मोठा फटका पाहायला मिळाला. यावेळेला बॅकवर्ड पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय. इनफिल्डला भेदून कव्हर्समध्ये बॉल जातोय. या अगोदर आला होता षटकार आणि आता येतोय चौकार. धावफलकावरती आहेत. सूरज गरजची जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय आणि 16 धावांपर्यंत जाऊन पोहोचली आहे ती धाकटी जुई टीम. यावेळेला बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या अगदी बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये बॉलला घेतला जात आहे हातामध्ये आणि बाद होतोय बॅटर सूरज गरज. जबरदस्त सुरुवात केली होती सूरज गरजनं, परंतु तो संयम राखू शकला नाहीये. विकेटवरती जास्त वेळ थांबू शकला नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉट कव्हरला झेल त्या ठिकाणी घेतला गेला आणि मोठी विकेट गेली बॅटर सूरज गरजची आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रतीक घरत. पहिल्या ओव्हरमध्ये भूषण पाटील पहिल्या 5 बॉलवरती थोडासा महागडा पाहायला मिळाला होता आणि शेवटच्या बॉलवरती एक मोठी विकेट त्यानं मिळवली, ते बॅटर सूरज गरजची. 4 बॉलमध्ये 11 धावा सूरजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. हॅलो. तर या दरम्यान सन्माननीय पाहुणे मिथुनजी मडवी साहेब, त्याचबरोबर हेमंतजी मडवी, त्याचबरोबर राजीव मुंबईकर साहेब आणि सूरज मुंबईकर साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. इथे मॉन्टी पाटील यांच्याकडून सुद्धा आपल्याला एक निमंत्रित आपण करत आहोत. त्याचबरोबर त्याबरोबर सन्माननीय पाहुणे प्रकाशजी भोईर पेंदर, त्याचबरोबर समाधान भोईर पेंदर यांना सुद्धा आम्ही विनंती करत आहोत. त्याचबरोबर प्रवीणजी भोईर यांना सुद्धा विनंती आम्ही करत आहोत. त्याचबरोबर नितीनजी भोईर यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दीपेश घरत बाद झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल बॅटला ब्रश झाला, एज लागली, आउटसाइड एज पाहायला मिळाली. चेंडू पाठीमागच्या बाजूला फ्लाय झाला आणि मोठा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आऊट होताना पाहायला मिळाला. 2 बॅट्समन आऊट झालेत. 16 धावा शिवशक्ती धाकटी जुई संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि नवीन बॅट्समन सिद्धेश घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रथमेश साळुंके पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू मिळवतोय. लेफ्ट हँडेड बॉलर, चांगली बॉलिंग पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये करत असताना पाहायला मिळतोय. 16 धावा धावफलकावरती आहेत. फिल्डिंगची सजावट केली जाते, क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते. डीप मिड विकेटला एक खेळाडू उभा आहे. अगदी आमचे भाऊ ठाकूर आणि विशाल जोशी यांच्या बॅनर असलेल्या टॉवर खाली उभा आहे. एक खेळाडू लॉंग ऑनला आहे आणि एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला. या वेळेला बॉलला उडवलंय
आणि फेकून दिलंय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. या इनिंग मधला दुसरा षटकार येतोय सिद्धेश घरतच्या बॅटमधून. धावा धावफलकावरती होत्या, विकेट गेली आणि आता मात्र सिद्धेशच्या बॅटमधून षटकार आलाय. अगदी पॅव्हलियनमधून सेट होऊन आलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकतोय, आपले आक्रमक इरादे स्पष्ट करतोय तो सिद्धेश घरत. प्रथमेश साळुंकेच्या विरोधामध्ये टप्पा पडल्यानंतर बाउन्स होणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि मेडन बॉल निर्धाव बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. उरण तालुक्यातून आलेला धाकटी जुई संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये याच तळोजा परिसरातील तळोजे मजकूर संघ आपण पाहतोय. दोन तालुक्यांचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पंचांचं बोट आकाशाकडे, अगदी यष्ट्यांच्या मधोमध प्लम पकडलं पंचांनी आणि पायचीत LBW स्वरूपामध्ये बाद होतोय तो सिद्धेश घरत. चांगली बॉलिंग आपल्याला प्रथमेश साळुंकेची पाहायला मिळते. अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समन सिद्धेश घरतनं. स्टंपच्या मधोमध आला, टो क्रशिंग यॉर्क पाहायला मिळाला, यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला आणि प्लम पकडला आमचे पंच दीपक पाटील सरांनी आणि बाद बाबा लागलं त्या बॅटर सिद्धेश घरतला. दोन बॅट्समन आउट झालेत. संघाची धावसंख्या 22 आहे आणि प्रथमेश साळुंके चांगल्या रीतीनं कमबॅक करत असताना षटकार जरूर आलाय परंतु कमबॅक केलंय आणि फार चांगला मोमेंटम मिळवत असताना तळोजा मजकूर संघासाठी चांगला चेंडू. बॅट्समन डुअल माइंडेड होता, शेवटच्या क्षणाला अगदी प्लेस करण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. मयूर पाटील नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक हार्ड हिटर खेळाडू म्हणून, मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक घरत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. पंचांचं बोट आकाशाकडे, बॅटला बॉल ब्रश झाला, अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील आवाज आला होता आणि हा चौथा बॅट्समन आउट होतोय बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती धाकटी जुई संघाचा. कमॉन डीजे. काय घडलं, प्रतीक साळुंकेनं एक षटकाराचा मार खाल्ला परंतु तीन मोठ्या फलंदाजांना, तीन तगड्या फलंदाजांना परतीचा प्रवास करण्यास भाग पडलं. भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडण्याचं त्यानं काम केलं. 2 ओव्हरनंतर 22 धावा धावफलकावरती आहेत 11च्या ॲव्हरेजनं. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला प्रतीक घरत मैदानामध्ये उभा आहे. 6व्या क्रमांकावरती आलेला अमिश घरत मैदानावरती उभा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या फलंदाजांना, या जोडीला एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. हेमंत पाटील तिसरा गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात येतोय. स्वतःच्या कोट्यातील पहिलं, संघाच्या कोट्यातील तिसरं षटक घेऊन आलाय खारघर सिटी एंडकडून आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅकफुटला गेले होते, हलक्या हातानं बॉलला स्टिअर केलं. टेक्निकली स्ट्रॉंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. लेदर क्रिकेटमध्ये असे डिफेन्सिव्ह फटके आपण पाहत असतो. या बॉलवरती एक सिंगल अर्जित केली जाते. प्रतीक घरत स्वतःचं खातं उघडतोय. 23 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली मॅच, दोन तालुक्यांचा संघर्ष, शिवशक्ती धाकटी जुई आणि त्यांच्या विरोधामध्ये गाथा 11 तळोजे मजकूर संघ.
मजकूर टीमनं टॉस जिंकला, त्यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि आत्तापर्यंत भूषण पाटील आणि प्रथमेश साळुंकेनं हा निर्णय सार्थ ठरवला आहे. 30 सर्कलचे निर्बंध हटवले गेलेत. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय विस्तारलेलं आहे, विखुरलेलं आहे. मॅक्झिमम 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा असते. डीप स्क्वेअर लेगमध्ये खेळाडू आहे, मिड विकेटला एक खेळाडू आहे, लॉंग ऑनला एक खेळाडू आहे, लॉंग ऑफमध्ये एक खेळाडू आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस, त्याला पनिशमेंट दिली आहे आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चेंडू जातोय. पहिला टप्पा पडल्यानंतर 4 धावांसाठी चौकार. बिमर चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम आज ही स्पर्धा गेले 7 रात्रींमध्ये कव्हर करते. फार चांगलं काम त्यांचं आपण सातत्यानं पाहत आलो आहे आणि या टेक्निकल टीमच्या सहाय्यानं आमचे तिसरे पंच एक्झॅक्टली बॅट्समननं बॉल ज्या वेळेला बॅटवरती घेतला त्यावेळेला पोझिशन काय होती, बॉल ज्या वेळेला बॅटवरती आला त्यावेळेला वेस्ट साईडच्या वरती होता की खाली होता हे मात्र चेक केलं जाईल आणि फेअर डिलिव्हरी आहे. षटकार चौकार आलाय हेमंत पाटीलच्या विरोधामध्ये. डावकुरे हाताचे बॅट्समन हे नेहमी घातक समजले जातात आणि अमिश घरातला फुलटॉस बॉल आला. अमिशनं पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेचला. एकूण धावसंख्या झाली आहे ती 27. अनइवन बाउन्स. खरं तर टप्पा पडल्यानंतर खूपच बॉलनं उसळी घेतली. टणक अशी खेळपट्टी आहे, पाटा विकेट आहे. टप्पा पडल्यानंतर चांगला बाउन्स या खेळपट्टीवरती गेल्या 7 रात्रींमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय आणि वाईटच्या रूपानं अतिरिक्त स्वरूपाची एक धाव स्कोरबोर्डवरती जोडली जाते. पहिली अवांतरची धाव आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून एका धावेचा बोनस दिला जातो आहे आणि 28 रन स्कोरबोर्डवरती आहेत. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात एक मोठा फटका आल्यानंतर. फिरून खेळलेत, पुलचा फटका, टायमिंग प्रॉपर नाही आहे, वेगवान गोलंदाजी होते. वेग आहे हेमंतकडे. एक फुलटॉस जरूर टाकला, त्यानंतर एक वाईड बॉल टाकला, परंतु आता मात्र कमबॅक करत असताना गुडलँड स्पॉटवरून शरीराचा वेध घेणारा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न करतायत बॅटर अमिश आणि एकच धाव मिळते. पार्टनरशिपच्या शोधामध्ये आहे. ही मॅच वाचवण्यासाठी, चांगली धावसंख्या उभी करण्यासाठी विकेटवरती थांबणं धाकटी जुई संघाच्या फलंदाजांना गरजेचं आहे. ऑनसाईडला फटका खेचलाय, लांबून क्षेत्ररक्षक आलेत, फंबॉल झालेत. थोडंसं त्या ठिकाणी एक्साइटिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल होती, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 बॅटरच्या मध्ये चांगलं कम्युनिकेशन आपण पाहिलं आणि या 2 धावांच्या मदतीनं 32 धावा या धावफलकावरती आल्यात. 31 धावा या धावफलकावरती आल्यात. अमिश घरत, प्रतीक घरत, दोन्ही घरत ब्रदर्स टीमला सावरण्याचं काम करतायत. चांगला फटका, बचावात्मक रीतीने खेळलेला फटका, डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला ऑनसाईडला. हे चांगलं क्रिकेट आहे. या अगोदरच्या बॅटरनी ज्या चुका केल्या त्या आपल्याकडून कशा टाळता येतील, त्या कशा अवॉइड करता येतील याकडे कटाक्ष राहिलाय बॅट्समन प्रतीक घरत आणि अमित घरतचा. विकेटवरती थांबणं त्यांनी पसंत केलं. मोठे फटके ते येत आहेत. सिंगल डबल्सला देखील तितकंच प्राधान्य दिलं जातं आहे. धावफलक हलता ठेवण्याचं काम केलं जातं आहे, डावाला आकार देण्याचं काम केलं जातं आहे आणि 32 धावा धावफलकावरती. एक चांगली रणनीती, 5व्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप. मैदानाच्या आतमध्ये बिल्ड होते. फुलटॉस बॉल लॉप केलंय लॉंगॉनच्या डोक्यावरून आणि या ओव्हरमध्ये बॅटर अमितच्या बॅटमधून येतोय आणखीन एक मोठा फटका.
वर्चस्व आपण पाहिलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रथमेश साळुंके आला, त्यानं पूर्णपणे डॉमिनेट केलं. धाकटे जुई संघाच्या फलंदाजांना 3 विकेट त्याला मिळाल्या. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये हेमंत पाटीलच्या विरोधामध्ये आमिष घरातच्या बॅटमधून 2 मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले. आणि आता मात्र चांगली धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करतोय तो फलंदाजी करणारा शिवशक्ती धाकटी जुई संघ. एक पार्टनरशिप जी मच निडेड होती, खऱ्या अर्थानं आवश्यक होती आणि ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकूण धावसंख्या झाली आहे 38. 12.67च्या ॲव्हरेजनं या 38 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. यानंतर एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्रीराम रांजणपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये कळंबोली बी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आमच्या टॉसबॉक्समध्ये रिपोर्ट करावा. माफ करा, जिवा 11 पेंदर आणि दुर्बा 11 घरकुल असा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिवा 11 पेंदर आणि दुर्बा 11 घरकुल दोन्ही टीमच्या कॅप्टननं या ठिकाणी रिपोर्ट करायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. चांगला पटका शॉट पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाईम आहे. मिड विकेट आणि अगदी काऊ कॉर्नरच्या मध्ये फील्ड केलं जाते बॉलला आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली फिल्डिंग आपण पाहिली, चांगला थ्रो आपण पाहिला आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाली. कुणाल पाटीलला गोलंदाजीसाठी आणलंय. खरं तर 4 ओव्हरमध्ये सलग 4था गोलंदाज वापरला जातोय कुणाल पाटील. एक अनुभवी खेळाडू आहे, एक सिनियर खेळाडू आहे कुणाल. 4थं षटक त्याच्या वाट्याला देण्यात आलंय. कुणाल पाटील ओव्हर द विकेटनं टाकतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फर्स्ट लाय आणि सोपा झेल सोडला जातोय. इझी कॅच या ठिकाणी ड्रॉप केली जाते. याचंच तर नाव क्रिकेट आहे. अशक्य असे झेल घेतले जात आहेत आणि सोपे झेल मात्र ड्रॉप केले जात आहेत. प्रतीकला या ठिकाणी एक संधी मिळते. एक सोपा झेल सुटलाय. तर याच दरम्यान सन्माननीय पाहुणे सचिनजी कोठारे साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. आपलं सुद्धा आम्ही विश्वनाथ शेठ स्मृतिचषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करत आहोत. अमिश घरत 3 बॉल त्यानं फेस केले आहेत. 11 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. मी समाधानजी भोईर यांना विनंती करतोय की व्यासपीठावरती यावं. स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती ट्रॉफीमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. हुक केलेला फटका पाठीमागच्या बाजूला जातोय, परंतु काय कमिटमेंट पाहायला मिळाली, काय डेडिकेशन पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं. 2 धावा वाचवण्याचं त्यानं काम केलं. एक चांगला फटका एक्झिक्यूट केला होता अमिश गायकरनं. अगदी तो शफल अमिश घरतनं तो शफल झाला, जागा बनवली, पाठीमागच्या बॉलला हुक केलं होतं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. ऋषभ पाटील डीप फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना धावा वाचवण्याचं तो काम करतोय आणि 2 धावा मिळत आहेत त्या अमिशला आणि धाकटी जुई संघाला. रिव्हर्स, यावेळेला रिव्हर्स पुलचा फटका सक्सेसफुल आहे. कव्हरच्या दिशेने येतोय, परंतु काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तेजसचं. जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा वाचवण्याचा मानस होता, परंतु तिसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. रनिंग बिटवीन द विकेट देखील त्याहून सरस 1 धाव वाचवली आहे तेजसनं. तेजस पाटील क्षेत्ररक्षणाचा दर्जा, क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड मैदानामध्ये दाखवत असताना आणि या चेंडूवरती मिळतात त्या 3 धावा. एकूण धावसंख्या झाली आहे 46. 46 धावा धावफलकावरती आणि फार चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अमिश घरत आणि प्रतीक घरतची आपल्याला पाहायला मिळते. फटका हवेत आहे, फसलाय. उंची जास्त, लांबी कमी आणि या वेळेला काय घडतंय तर कॅच मात्र सोडली जाते आणि हा डिसिजन मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम DRS चा वापर केला जातोय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर करण्यात आलाय. आज फिल्डिंग फार चांगली राहिली आहे. बाउंड्रीज सेव्ह केल्यात, परंतु कॅचेस मात्र ड्रॉप केल्यात. धावा वाचवण्याचं काम केलंय, परंतु फलंदाजांना देखील एक संधी दिली आहे ती गाता 11 तळोजे मजकूर संघाच्या फिल्डर्सनं. सोप्या कॅचेस 3 कॅचेस आज ड्रॉप केल्या गेल्यात या इनिंगमध्ये.
46 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर प्रतीक घरत सेफ आहे का, आऊट आहे की नॉट आऊट याचे हे मात्र चेक केलं जातंय. अगदी क्रुशियल डिसिजन आहे आणि तिसरे पंच त्या ठिकाणी चेक करत असताना बॅट्समन सेफ आहे, नॉट आऊट आहे. द्वारकानाथ चोरगे सर, दीपक पाटील सर आणि त्याचबरोबरीनं सचिन कडू सर हे क्वालिफाईड अंपायरचं पॅनल आजच्या रात्रीमध्ये आपल्या समोर जोडले गेलेत. 2 धावा या बॉलवरती आल्या. 48 धावा धावफलकावरती आहेत. 22 वरती 4 अशी अवस्था होती बॅटिंग करणाऱ्या धाकटी जुई संघाची. प्रतीक घरत आणि अमिश घरतनं चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे. पूर्णपणे सावरण्याचं काम केलं बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती धाकटी जुई संघाला. 11 बॉलमध्ये 26 धावांची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रनअपमध्ये थोडासा व्यत्यय आलाय. बॅटर सेट झालेत. प्रतीकला एक कॅच सोडली आहे, प्रतीकची त्याला संधी मिळाली आहे. अमितचा देखील एक झेल मिस केला या अगोदर. दोन्ही बॅटरचा आत्मविश्वास वाढलाय, परंतु चांगली गोलंदाजी करतो आहे तो कुणाल पाटील. शफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अगोदरच रीड केलं होतं कुणाल पाटील की प्रत्येक स्क्वेअर ऑफ द विकेट पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न करतोय हे ओळखून एक चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली आणि 4 ओव्हर नंतर 48 धावा धावफलकावरती लागलेत. थँक्यू सूरज. तर या दरम्यान विनंती असेल पाहुण्यांना सचिन भोईर साहेब पेंदर, त्याचबरोबर नितीनजी भोईर साहेब पेंदर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. 48 धावा 12च्या ॲव्हरेजनं धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यानंतर एक जबरदस्त मॅच आपण पाहणार आहोत. रुद्रांश 11 गावदेवी जिवा 11 पेंदर संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधामध्ये दुर्वा 11 घरकुल. दोन्ही कॅप्टन पेंदर टीमचे कॅप्टन आणि रायगडमधील एक यशस्वी कॅप्टन म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते समाधानजी भोईर या व्यासपीठावरती आहेत. आणि घरकुल टीमच्या कॅप्टनला हा कॉल आहे की आपण टॉससाठी यावा आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाणार आहे. भूषण पाटील जो एक स्ट्रायकर बॉलर आहे, प्रमुख बॉलर आहे, त्याला मात्र आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. असं वाटलं होतं की विकेट टेकर प्रथमेशला बॉलिंगसाठी बोलवलं जाईल, परंतु पुन्हा एकदा भूषण पाटीलच्या हातामध्ये षटक दिलं गेलंय. प्रमुख गोलंदाज आहे. स्लॉग ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करण्याचा दांडगा अनुभव असलेला हा गोलंदाज आहे. 48 धावा धावफलकावरती आहे. विकेटच्या शोधामध्ये आहे गोलंदाजी करणारा गाथा 11 तळोजे मजकूर संघ. खारघर सिटी एंडकडून भूषण गोलंदाजीला तयार होतोय. यावेळेला लॉप केलेला फटका एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये लँड होतोय. पहिला टप्पा पडल्यानंतर ओव्हर द बाउंड्री लाईन आणि या बॉलवरती येत आहेत अभिष घरतच्या बॅटमधून 4 धावा. धावांचं सांघिक अर्धशतक पूर्ण केलंय शिवशक्ती धाकटी जुई संघाच्या फलंदाजांनी. 52 ऑन बोर्ड. 52 धावा धावफलकावरती. भूषण पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण आणि अमिश घरतची चांगली बॅटिंग पाहायला मिळते. अमिश घरत पूर्णपणे सावरतोय. 6 बॉलमध्ये 20 धावा. आणखीन एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु काय त्या ठिकाणी दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव मिळते. 3 धावा वाचवण्याचं काम केलं. राज पाटील फार चांगली फिल्डिंग. मगाशी देखील उल्लेख केला होता आज बाउंड्रीज सेव्ह केल्या गेल्यात फिल्डिंग करणाऱ्या तळोजे मजकूर टीमच्या फिल्डर्सकडून, परंतु इझी कॅचेस मात्र ड्रॉप केल्या गेल्यात. त्या कॅचेस जर घेतल्या असत्या तर कदाचित धावफलकावरती प्रतिस्पर्धी संघाच्या धावफलकावरती एक वेगळं समीकरण, वेगळं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळालं असतं. भूषण पाटील अनुभवी बॉलर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. अमिशनं उंची जास्त, लांबी कमी, एलिव्हेशन मिळालं नाही. आता मात्र कॅच घेतला जातोय. संगम राजे या खेळाडूकडून अचूक असा झेल कॅरी केला जातोय आणि 5वा फलंदाज बाद होतोय धाकटी जुई संघाचा.
परिसरामधील एक नावाजलेला खेळाडू आहे आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळालेली संधी त्यानं सोडली नाही आहे. विकेटच्या शोधामध्ये होता गोलंदाजी करणारा गाथा 11 तळोजे मजकूर संघ आणि तो ब्रेकथ्रू मिळवला आहे भूषण पाटीलनं. भूषणला स्वतःच्या कोट्यातली ही दुसरी विकेट मिळाली आहे. भूषण पाटील स्लॉग ओव्हर असेल, पॉवर प्ले असेल, अशा महत्त्वाच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्याचा दांडगा अनुभव आहे. त्या अनुभवाचा वापर करतो आहे आणि नयन घरत 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 52-53 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू स्लॉग ओव्हरमधील बाकी. समोर टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका ऑस्ट्रेलियन स्टाईलनं फील्ड करत असताना फंबल झालेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळते. 2 बॅटरच्या दरम्यान हे कम्युनिकेशन, हे कॉलिंग फार चांगलं पाहायला मिळालं आणि या 2 धावांच्या मदतीनं 55 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये अमिश आणि नयन मात्र चांगली सुरुवात करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड, लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणखीन एक मोठा षटकार. पॉपिंग क्रिकच्या खूप आतमध्ये उभा होता बॅटर. बॉल बॅटवरती व्यवस्थित त्यानं घेतला, परफेक्ट मिडल केलं आणि अक्षरशः बॉलला फेकून दिलं. थोडासा बेंड देखील झाला होता, गुडगा त्यानं थोडासा वाकवला होता हा फटका एक्झिक्यूट करत असताना आणि चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या झाली आहे 61 स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि भूषण पाटीलच्या विरोधामध्ये नयन घरत चांगली बॅटिंग करतोय. स्लॉग ओव्हरमध्ये आला, डेथ ओव्हरमध्ये आला आणि चांगली बॅटिंग. पुलचा फटका मिड विकेटला तेजस आहे, चांगली फिल्डिंग करतोय. रनआउटचा धोका आणि बॅटर होतोय रनआउट. खेळ संपलाय. 62 धावा धावफलकावरती आहेत आणि 5 ओव्हरमध्ये 63 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय शिवशक्ती धाकटी जुई संघानं प्रतिस्पर्धी गाथा 11 तळोजे मजकूर संघासमोर. ग्रुप ग्रामपंचायत विद्याने प्रीमियर लीग 2025 एक मोठी स्पर्धा 27 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीमध्ये भेटीला येईल. डे नाईट क्रिकेटची ही स्पर्धा असेल आणि या स्पर्धेचं एक विशेष आकर्षण आहे की आयवा कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ पद्धतीनं बाईक ठेवण्यात आलेली आहे. हे आयोजन केलंय A1 जोडी माजी सरपंच आदरणीय शक्तिशेठ बाळकृष्ण म्हात्रे आणि माजी उपसरपंच आदरणीय मंगेशजी मधुकर घरत या A1 जोडीनं एक दर्जेदार आयोजन केलंय. ग्रुप ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग 2025चं डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि त्यांच्या समवेत रोहनजी भोईर यांचं देखील एक दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. या सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि जाऊया टॉसबॉक्समध्ये, त्या ठिकाणी जोडले जातील संतोष घरत सर. तर विनंती असेल, सन्मान सचिन टिके साहेब आलेले आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आणि या विभागामध्ये एक क्रिकेटला नेहमीच त्यांनी धर्म मांडला आहे. क्रिकेटसाठी नेहमी त्यांचं सहकार्य राहिलेलं आहे. ते व्यक्तिमत्व सचिन टिके साहेब आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि कामेश पाटील आणि आकाश पाटील यांना पुन्हा आम्ही विनंती करत आहोत आपण टॉसबॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते यावेळेस टॉस केला जाईल. जे मॅच आपण एन्जॉय करणार आहोत पुढील रुद्रांश 11 गावदेवी जीवा 11 पेंदर विपक्ष दुर्वा 11 घरकुल या टीममध्ये ते यायचं आहे. समाधान भोईर विपक्ष या ठिकाणी आपण पाहू शकाल. इथे मात्र कर्णधार जोडले गेलेले आहेत दुर्वा 11 घरकुल टीमचे. टॉस केला जात आहे. सन्माननीय पाहुणे आकाशजी पाटील आणि कामेश पाटील तलोजा मजकूर संघाचे हे सुद्धा दमदार आयोजक आहेत. या इकडे या. कॉल असेल घरकुल टीम. इट इज अ कॉल. हेड कॉल झालेला आहे. टीम घरकुल टॉस जिंकलेला आहे. प्रथमतः आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. तर
फिल्डिंग करण्यासाठी या ठिकाणी आपण नरूर बॅटिंग करण्यासाठी पेंदर टीमला इन्व्हाइट केलेलं आहे. पेंदरसारखा दमदार संघ आहे. आज गेले कित्येक वर्ष त्यांचं क्रिकेटवरती आद्यराज्य राहिले. अशा संघासमोर त्या संघाला 5 षटकांमध्ये किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा आपण प्रयत्न कराल? कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. परंतु आपल्याकडे कोणते असे गोलंदाज समजा थांबायचं आहे, कोणते असे गोलंदाज असतील जे पेंदरसारख्या बलाढ्य टीमला रोखण्याचा प्रयत्न करतील? संदीप जाधव, तेजस साहेब यांच्यासारखे चांगले गोलंदाज आहेत. नक्कीच. आणि ह्या वर्षीचा आपला खेळ पाहिला तर जबरदस्त आपण क्रिकेट सातत्याने क्रिकेट खेळत आहात. आपल्याला यावर्षी किती ट्रॉफी झालेल्या आहेत तरी पण? 1 सेकंड नंबरची ट्रॉफी आली. जरूर. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करणार का? हो, नक्कीच. नक्कीच. आपल्या शुभेच्छा असतील. तर यावेळेस आपण समाधान भोईर यांचे संपर्क साधूया. समाधान, आपला संघसुद्धा गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळत असताना आपण सुद्धा दमदार खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे. मात्र या नाईट आयोजनामध्ये खरं तर मी म्हणेन या ठिकाणी घरकुल संघासमोर आपण किती धावसंख्या या ठिकाणी करण्याचा प्रयत्न कराल? खूपच सुंदर विकेट आहे आणि या विकेटवर धावसंख्या जास्त होते, म्हणून 65 ते 70 धावा काढण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. मात्र आपल्याकडे कोणते असे फलंदाज असतील की पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये जे दमदार फलंदाजीने आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देतील? सुजित चांगल्या टचमध्ये, सुजित असेल, क्रिश असेल, पंकज कोपरकर असेल आणि एक आमचा बाळा म्हणून एक बॅट्समन आहे, तो सुद्धा असेल. मीही सुद्धा कानपुलीच्या मैदानातून खेळ पाहिला, जबरदस्त केला. तर तूही चांगली गोलंदाजी केली. त्या अगदी 12 चेंडूमध्ये 13 धावा डिपेंड केल्या होत्या. गोलंदाजी आणि फलंदाजीमधला समतोल. आणि आज तुझा संघ पाहिला ना तर 5-6 वर्षापूर्वीचे काही खेळाडू आज रिटायर झालेले आहेत. मात्र नवीन खेळाडू आणि जुन्या खेळाडूंमध्ये कशा प्रकारे आपण समतोल साधला आहे? जुने खेळाडू म्हणजे रोहिदास भोईर आमच्यात असतो जुना खेळाडू बोलून, आणि नक्की त्याला सोडण्याचा सुद्धा आमचा मन कधी होत नाही, कारण पेंदर संघाचा वेल फिनिशर म्हणून मानला जातो, पण तो आता आलाय का नाही तो सुद्धा मला माहीत नाही. नक्कीच. कारण काही खेळाडू थोडंफार कामाच्या निमित्ताने कदाचित खेळाडूसाठी त्यांची उपस्थिती नसते. मस्त चांगल्या खेळाडूंमध्ये आपण चांगला खेळ करा, हेच आपल्याला शुभेच्छा असतील पूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने. धन्यवाद. हे होते समाधान भोईर, ज्यांचा आपण खेळ सातत्याने पाहिलेला आहात आणि गेले कित्येक वर्ष या टीममध्ये बऱ्याच मॅच झाल्या असतील. मात्र या आयोजनामध्ये एक चांगला आपल्या क्रिकेटचा सामना पाहायला मिळेल या अपेक्षेने मात्र पुढील लढतीसुद्धा आपण दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. जाऊया लढतीकडे, जिथे मात्र लढत चालू आहे इथे अगदी विपक्ष तलोजा मजकूर या टीममध्ये. थँक्यू सूरज. मॅच ऑन होते. आवश्यकता असणाऱ्या टीमला मात्र इथून 63 धावांची. भूषण पाटील आणि कुणाल पाटीलची जोडी, पहिलं षटक दीपेश गरत. पहिल्याच बॉलवरती ऑन साईडला पॉवरफुल फटका. 63 धावसंख्या चेस करत असताना पहिल्याच बॉलवरती सुरुवात झाली चौकाराने. इथून मात्र तलोजा मजकूर टीमची. यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावा. धन्यवाद. पुढचा बॉल यावेळी सुद्धा जोरकस फटका ऑन साईडला. पुन्हा एकदा पावर दाखवत असताना फलंदाज भूषण पाटीलच्या बॅटमधून दिमागदार सुरुवात तलोजा मजकूर टीमसाठी. आधुनिक षटकार. मामू यांचा आवाज, अशरफ पटेल यांचा आवाज. फार कमी वेळा समालोचन करतात, मात्र दमदार. यस, धाकटीजी टीमला सुद्धा शुभेच्छा. जगदीशजी घरत आणि प्रवीण घरत यांच्या वतीने आलेल्या आहेत. पहा, हा संघ आपण सातत्याने या विभागामध्ये खेळताना पाहतोय, कारण त्यांनी खऱ्या अर्थाने वक्तव्य केलं होतं दीपेश घरतने की आम्हाला या पोलमध्ये खेळण्यासाठी खूप मजा येत असते, कारण 8चे पोल असतात आणि चांगलं क्रिकेट या विभागामध्ये खेळलं जाते आणि तशाच प्रकारचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहतोय. यावेळी इन्साइड आउट. भूषण पाटील थांबणार नाही. आधुनिक तडाखा पाहतोय, आधुनिक चौकार भूषण पाटीलच्या बॅट.
खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मॅच एन्जॉय करत असताना पाहिलं असताना स्टेजच्या उजव्या बाजूला महिला वर्गसुद्धा आहे. मंटी पाटील यांच्या वतीने सुद्धा आम्ही आमंत्रित करत आहोत त्यांना, आपण व्यासपीठावर बसून या मॅचचा आपण आनंद घ्यावा. खऱ्या अर्थानं आज महिला वर्गसुद्धा भरपूर प्रमाणात आपण जोडला गेलेला पाहतोय, कारण आत्ताच आपण पाहतोय तर IPLसुद्धा चालू आहे वुमन्सची, आणि त्यामध्ये सुद्धा दमदार कामगिरीने अगदी आपण पाहिलं तर भारतीय असेल त्यामुळे विदेशी महिलासुद्धा प्रभावित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण क्रिकेटपासून कोणी दूर राहिलेलं नाही, भरपूर सारे प्रेक्षक खेळाडू क्रिकेटला आपण एन्जॉय करताना पाहतोय. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी कमबॅक करत असताना आपल्याला दीपेशला पाहायला मिळतंय. लगातार 2 बॉल डॉट काढले आणि धावसंख्या स्थिमित ठेवत असताना अगदी आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 63 धावांना प्रत्युत्तर देत असताना अगदी आपण पाहिलं तर कोणती विकेटला जाता 14 धावसंख्या गाता 11 तलोजा मस्कुटच्या खात्यावरती आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं तर आजची 7वी रात्र आणि 9 रात्रीमध्ये आपण पाहू शकाल ही स्पर्धा दमदार आयोजनामध्ये खऱ्या अर्थाने स्वर्गीय कुमारी जीवा भोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृतिचषक 2025च्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर आमच्यासमोर एक सन्मान चिन्ह स्वर्गीय बारकुर शेठ दिनकर पाटील यांच्या स्मरणार्थ जयदेव बारकुर शेठ पाटील यांच्याकडून हे सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण पाहतोय पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. जयदेव पाटील अगदी आपण पाहिलं तर 20-25 वर्षापासून क्रिकेटची सेवा करत असताना आपण त्यांना पाहिलं. दर्जेदार आयोजनामध्ये त्यांचंसुद्धा खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. सातत्यानं क्रिकेटला आपण पाहिलं तर सहयोग देणारी व्यक्तिमत्व जयदेव पाटील. पुढचा बॉल अपड्राईव्ह केला, चांगला कबड क्षेत्रामध्ये यावेळेस लॉंग ऑफचा क्षेत्रक्ष चेंडूवरती आला, तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. धावसंख्येमध्ये आपण पाहिलं तर कुणाल पाटीलच्या माध्यमातून हा चेंडू खेळला गेला होता. सिंगलने स्वतःचं खातं खोललं, मात्र संघाची धावसंख्या नेमून ठेवली आहे. ते मात्र 15 लॉस, 15 धावसंख्या आत्तापर्यंत नोंदवली गेली आहे. त्यामध्ये आपण योगदान पाहिलं तर 14 धावसंख्येचा भूषण पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतं आहे. पुढचा बॉल घेऊन आला गोलंदाज सूरज गरद, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, 5वा बॉल, आणि या बॉलवरती इथे मात्र STCच्या स्वरूपात विकेट संपन्न केले. त्यामध्ये आपण पाहिलं तर दीपेश गरजचं सुद्धा खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं आहे. पहिले विकेट संपन्न झाली तलोजा मस्को टीमची. स्टार्ट पाहिला तर चांगला दिला होता भूषण पाटीलने, मात्र एका 5व्या चेंडूवरती जिथे मात्र 2 खेळाडूंमधलं आपल्याला कम्युनिकेशन पाहायला मिळालं. कारण ज्या अर्थाने पहिल्याच ओव्हरमध्ये जी फलंदाजी केली होती खऱ्या अर्थाने दीपेशने मात्र ज्या वेळेला सूरजला गोलंदाजीसाठी आणलं त्याने खऱ्या अर्थाने आखो मी इशारा केला की कशा प्रकारचा चेंडू भूषणसाठी टाकावा, आणि त्यात 5व्या चेंडूने मात्र या ठिकाणी विकेट संपन्न झाली. आणि मोठा अडसर मात्र या ठिकाणी दूर करत असताना नवीन फलंदाज संगम राजे आपल्याला मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. असुद्धा एक चांगला फलंदाज. दोन्ही बाजूने आपण पाहिलं तर कुणाल पाटील, दुसऱ्या बाजूने संगम राजे, दोन्ही दर्जेदार खेळाडू आहेत. पण त्या दर्जानुसार खेळ जर झाला तर मात्र या ठिकाणी मॅचमध्ये जंगीचा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळू शकतोय. कारण अजूनपर्यंत 15 धावसंख्या आहे, 1 विकेट संपन्न झाली आहे, 2 चेंडू समाप्त झालेत. पुढचा बॉल ऑन साईडला भिरकावून दिलाय, बॉल या ठिकाणी गेला सीमा पार, पंचांचा इशारा आला, इट इज अ मॅक्झिमम, षटकार. ठोकला. इथे वैयक्तिक जरी खातं खोललं तरी संघाची धावसंख्या मात्र नेऊन ठेवली आहे ती तब्बल 21 धावसंख्येवरती. ज्या प्रकारचा स्टार्ट आपण दाखवतोय टीमचा पाहिला त्याच प्रकारचा स्टार्ट, त्याच प्रकारचं प्रत्युत्तर इथून मात्र या ठिकाणी संगम राजे आणि टीम तलोजा मजकूरचा आपल्याला पाहायला मिळतो. लाईट बंद करायची आहे, समोर जी स्कूटी आहे ती लाईट जरा फिरवा, जरा बंद करा प्लीज, प्रेक्षकांना विनंती आहे. अगदी आपण खेळाडूंना त्रास होणार नाही असं कुठले कार्य करू नका, ही विनंती असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा सूरजचा संगमसाठी ऑन साईडला पुन्हा एकदा आपण पाहतोय डीपमध्ये क्षेत्रक्षी चेंडूवरती आला, दुसऱ्या टप्प्याने बॉल उचलणं फेकणार,
तोपर्यंत सिंगल पूर्ण. आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं तर बऱ्याच साऱ्या चुका तलोजा मजकूर टीमच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामध्ये सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट होताना पाहिलं, डबलला टेबलमध्ये कन्वर्ट होताना पाहिलं. मात्र या वेळेला आपण पाहिलं तर एक चांगला दर्जेदार त्या क्षेत्ररक्षकाचा नमुना पेश केला होता या क्षेत्ररक्षकानं आणि अगदी मात्र या ठिकाणी बाउंड्री लगत फक्त एकच धाव या ठिकाणी घेता आली तलोजा मजकूर टीमच्या या खेळाडूंना. आता कुणाल पाटीलला स्ट्रायकिंग गेला, पुढचा बॉल ते रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला. द्विधा मनस्थितीमध्ये कुणालने या ठिकाणी जाणलं होते की आता मात्र एखादा गॅप शोधून एखादा चौकार षटकार ठोकावा, मात्र त्यामध्ये सफलता मिळाली नाही. डॉट बॉल जेवढे येतील त्यामध्ये या ठिकाणी प्रेशराईज केलं जाईल ते मात्र तलोजा मजकूर टीमला. अगदी आपण पाहिलं तर बॉल समाप्त झाले 5 आणि धाबा आल्यात फक्त, त्या मात्र 8 धाबा. पुढचा बॉल सूरजचा कुणालसाठी ऑन साईडला प्रॉपर टायमिंग, बॉलला भिरकावलं सीमा पार, खेळाडू कक्षाला मानबंधन देणारा हा षटकार कुणाल पाटील पाहिले तर 28 धाबा. दोन्ही षटकामध्ये आपण पाहिले तर 14 धाबा घेण्यात आलेले आहेत, कारण शेवटच्या बॉलवरती एक आत्मविश्वास देणारा या ठिकाणी षटकार ठोकला होता कुणाल पाटीलने. कारण मागच्याच ओव्हरमध्ये 14 धाबा आल्या होत्या, त्यामध्ये भूषण पाटीलची फलंदाजी आपण पाहिली आणि त्यानंतर मात्र या जोडीने आत्तापर्यंत 2 चेंडूवरती 7 धाबा संगम राजेच्या आपण पाहतोय. कुणाल पाटीलच्या माध्यमातून 3 चेंडूवरती 7 धाबा. दोन्ही फलंदाजी सेम धावसंख्या आपण पाहतो मैदानावरती. त्यामध्ये विशेष करणारे आपण भूषण पाटीलने दिलेला स्टार्ट आणि त्यानंतर या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आलेल्या 14 धाबा आपण पाहतोय. 63 टार्गेट जरूर आहे, मात्र त्या धावसंख्येला प्रत्युत्तर दाखल केलेली ही फलंदाजी आपण पाहतोय आणि 2 षटकांमध्ये 14च्या सरासरीने धावा लागले. ते मात्र एक गडी बाद 28 धावा. नवीन षटक घेऊन येणारा गोलंदाज अंकुर मोकल आपल्याला पाहायला मिळू शकेल. तो मात्र या ठिकाणी खरगर येईनकडून गोलंदाजी करत असताना या गोलंदाजीमध्ये जी क्षमता आहे ती दाखवून देण्याची आवश्यकता आहे, कारण 2 फलंदाज मैदानावरती राहिले ना तर मात्र तलोजा मजकूर टीमसुद्धा सहजपणे विजय संपन्न करू शकेल. मात्र 63 धावा जरूर आहेत आणि या मैदानावरती आपण सातत्याने खेळ पाहिला आहे. गेल्या 6 रात्रीमध्ये दमदार खेळाचं प्रदर्शन जिथे राहिलेलं आहे त्या खेळाचं प्रदर्शनामध्ये खऱ्या अर्थाने फलंदाजांनी खेळ गाजवलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच उद्देशाने मात्र इथे फलंदाज संगम राजे त्याचबरोबर कुणाल पाटीलची आपण फलंदाजी पाहतोय. नवीन षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल अंकुरच्या माध्यमातून, 1-2 विकेट घेतले जातील का, आणि ते या ठिकाणी मैदानावरती संगम राजे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेला. पहिल्याच बॉलवरती पुलरलेचा बॉल होता, बॅटला कनेक्ट करता आला नाही, तोपर्यंत सिंगल पूर्ण झाले. पंचांचा अवांतरचा इशारा आलाय. 1+1 2 धावा जोडल्या जातील धावसंख्येमध्ये. 30 धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. अशा चुका मात्र या ठिकाणी टाळाव्या लागतील लातूर टीमला आणि ते 2 फलंदाज त्यांच्याकडे फार मोठी क्षमता आपण पाहिलेली आहे. एक मात्र असा फलंदाज कुणाल पाटील आपण पाहतो मैदानावरती, ज्याच्यामध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याची किमया त्यांनी करून दाखवली आणि याही मॅचमध्ये 1 षटकार तर ठोकलाय. पाहूया पुढच्या बॉलवरती आता कोणावरती प्रेशर असेल. 30 धावसंख्या आतापर्यंत नोंदवली गेली आहे. मॅचमध्ये आवश्यकता आहे 63 आणि झालेल्या आहेत त्या मात्र 30 धावा. पुढचा बॉल हेलिकॉप्टर लँड करायचा होता, अगदी सीमारेषेलगत लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, तोपर्यंत डबल पूर्ण झाले धावसंख्येमध्ये. जिथे मात्र सिंगल डबल पूर्ण होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर मात्र या ठिकाणी कुठल्या बॉलवरती कशा प्रकारे धाव येईल ते मात्र या ठिकाणी जाणून हे चांगलं कम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे. पुढचा बॉल खेळायचा होता ऑफ साईडला, चेंडू मात्र मिस होताना पाहायला मिळाला आणि चांगली गोलंदाजी साकारली यावेळेस अंकुरने. त्याच्यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने हातामध्ये चेंडू सोपवल्यानंतर या षटकामध्ये विकेट मिळवण्याची किमया त्याच्यामध्ये आहे की नाही हे या ठिकाणी तपासलं जात आहे, कारण मैदानावरती एक चांगली जोडी जी या ठिकाणी जोडली जाते ती मात्र तलोजा मजकूर टीमकडून कुणाल आणि संगम. कुणालसाठी पुढचा बॉल ऑन साईडला, पॉवरफुल ताकद दाखवली, नजाकत दाखवली, बॉलला भिरकावलंय सीमा पार, मॅक्झिमम हिट षटकार. अडतीस धाबा पहा. षटकारांची भाषा बोलायला लागली कुणाल पाटीलची बॅट. 6 बॉलवरती 15 धाबा. पहिल्या बॉलवरती सिंगल केली, त्यानंतर द्विधा मनस्थितीमध्ये त्याने एक रिव्हर्सचा फटका खेळला आणि त्यानंतर मात्र त्याने जाणले की सरळ बॅटने जर या ठिकाणी खेळलो तरीसुद्धा धाबा येऊ शकतात आणि तीच फलंदाजी त्याची पाहायला मिळते. 38 धाबा जोडल्या गेलेल्या आहेत, 15 धावसंख्या वैयक्तिक कुणाल. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला, एका टप्प्याने बॉल गेला सीमा पार, चुकी झाली क्षेत्ररक्षणाची आणि कुणालच्या बॅटमधून अजून एक दमदार फटका, चौकार.
धावसंख्येचा आपण वेग पाहिला तर वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. 42 धावसंख्या धावफलकावर लागले आणि कालच आपण एक मॅच एन्जॉय केली होती कोळी दिवा आणि तुर्बे या मॅचमध्ये. खरं तर तब्बल 77 धाबा चेस केल्या गेल्या होत्या आतापर्यंत. चांगली फलंदाजीचं प्रदर्शन. आता मात्र हाफ चान्स नक्कीच होता. इथे मात्र क्षेत्राची चुकी झाली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. आता चुका व्हायला लागल्यात कारण या मैदानावरती जेवढ्या चुका होतील तेवढ्या मात्र या ठिकाणी पायदेशी ठरू शकतील तलोजा मजकूर टीमसाठी. अजून 2 धाबा धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 44 धाबा. तिसऱ्या षटकामधले काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अंकुरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 16 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 10+ धावसंख्या आलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14, तिसऱ्या ओव्हरमध्ये अगदी त्याच्या पुढे 16 आलेले आहेत. चांगला स्ट्रोक कव्हर क्षेत्रामध्ये. इथून मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि त्याच दरम्यान सिंगल पूर्ण झाली. चेंडूही सुद्धा सोपवला गेला तो मात्र एष्टी रक्षणाकडे आणि त्याच दरम्यान 17 धावसंख्या येत असताना अगदी आपण पाहिलं तर 15च्या सरासरी धावा जोडल्या गेल्या. 3 षटकांच्या अंतिम 1 गडी बाद 45 धावा. आता 18 धाबांची आवश्यकता असणार आहे. नमस्कार सुनीलजी पाटील. उत्कृष्ट पंतांची भूमिका गेली कित्येक वर्ष आणि आज आपण पाहिलं तर या आयोजनाची जबाबदारी खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं तर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ते गेले ते ओवे इथे. त्याचबरोबर संदीपजी पाटील सुद्धा तिथे उपस्थित आहेत. थोड्याच वेळामध्ये त्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभेल. तर ओंकारची इनिंग आम्हाला पाहायला मिळाली नाही, मात्र आमच्यापर्यंत रिपोर्ट झालेला आहे की पेट टीमकडून खेळत असताना एका ओव्हरमध्ये 29 धावा पाहिजे होत्या. 2 ओव्हरमध्ये 32 पाहिजे होत्या. हो 5 ओव्हरला 32 पाहिजे होते. एकाच ओव्हरला 29 धावा कुठल्या ओंकार पाटीलने. लाजवाब बॅटिंग. 32 कुठल्या लाजवाब बॅटिंग. सातत्याने क्रिकेट खेळत असताना क्रिकेटशी जोडणारं नाव ओंकार पाटील आपण पाहतोय. आणि पेट संघाकडून खेळत असताना जबरदस्त बॅटिंग साधली आहे. चांगला चेंडू लिहिलेला केला. गोलंदाज आपल्याला गोलंदाजीसाठी सूरज गरज पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी दर्जेदार गोलंदाजी सुरुवात केली आणि मॅचमध्ये आपण त्याची फलंदाजी पाहिलेली आहे. फलंदाजीने सुद्धा चांगली फलंदाजी केली. आता जिथून मात्र कदाचित मॅच आपल्या हातातून निसटते की काय अशी परिस्थिती झालेली आहे. आता 11 बॉल 18चं समीकरण. ऑनसाईडला मारायचा होता. उंची गाठली. अंतर कमी. कुणाल पाटील पकडला जाईल का झेल. सूरजने हा झेल पकडलाय. कुणाल पाटीलचा खेळ समाप्त. ती 2 बॉलवरती 2 धाबा, एकही धाबा आलेली नाही. 2 चेंडू अगदी निर्धाव गेलेत. कुणाल पाटीलचा मोठा अडसर त्याने दूर केलाय आणि सूरज गरजचीच खासियत राहिली. अगदी आपण पाहिलं तर छोटी शरीर यष्टी मात्र दमदार कामगिरीने प्रभावित करणारी ही गोलंदाजी आतापर्यंत त्याची आपण पाहिलेली आहे. आणि फलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर सूरज गरजची फलंदाजी सुद्धा आपण पाहिलेली आहे. अगदी आपण पाहिलं तर 4 बॉलवरती त्याने 11 धावांचं योगदान दिलेलं होतं. दमदार फलंदाजीने सुरुवात करत असताना आता गोलंदाजी त्याच्या हातामध्ये आलेली आहे. आता 2 चेंडू निर्धाव केलेत आणि 10 चेंडूवरती 18 धावसंख्येची आवश्यकता. नवीन गोलंदाज ऋषी पाटील पाहायला मिळू शकेल, जो मात्र या ठिकाणी संगम राजेसाठी या ठिकाणी साथ देताना पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं तर इकडून रांजणपाडा एंड करून गोलंदाजी करत असताना सूरज गरजने सुरुवात केली. पहिला बॉल डॉट आला. त्यानंतर विकेट संपन्न केली. अजूनही मॅचमध्ये आम्ही आहोत ही दाखवणारी गोलंदाजी. 10 बॉल 18चं समीकरण आता आहे. नवीन फलंदाज एखादा मोठा फटका मारून मॅचमध्ये तलोजा मजकूर टीमला इन करू शकेल का. पायचा मैदानावरती तिसरा बॉल फेकला जाईल. तिथून मात्र या ठिकाणी पंचांची भूमिका आपण पाहतोय. दीपक पाटील सर, त्याचबरोबर द्वारकानाथ स्वर्गीय सरांची. पुढचा बॉल सूरजचा आहे. ऋषीसाठी आल्याला टोकण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस पंचांचं बोर्ड आकाशामध्ये. दीपेशने पकडला जय. लगातार दुसऱ्या बॉलवरती विकेट संपन्न.
वरती अनुजी मडवी पाहायला मिळतोय. एक दमदार फलंदाज, सातत्याने खोऱ्याने धावा करणारा फलंदाजाच्या आत्यावरती मात्र आता विहिरी जबाबदारी असणार आहे. जिथून पुढे मात्र या ठिकाणी 9 बॉलवरती 18 धावा करायच्या असताना ही मात्र या ठिकाणी मनस्थिती आपण पाहतोय, कारण हॅट्रिक बॉल फेकण्यासाठी सज्ज असणार आहे. सूरज घरतचा हा पटका या ठिकाणी मात्र चेंडूवरती चांगला आहे अनुज मडवीच्या बॅटमधून ऑन साईडला. इथून मात्र लॉंगले सीमारेषेलगत चेंडू फेकला सुद्धा होता. दीपेशची चुकी झाली थोडी, पायाला चेंडू ब्रश करून गेला. अगदी आपण पाहिलं तर यस स्टंप कव्हरअप केले होते, त्या दृष्टी इथे मात्र काय घडलं मैदानावरती, इथे सुद्धा लक्ष नव्हतं. थोडीशी वेगळी बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली आहे मैदानावरती धाकटी टीमची, जिथून मात्र फायदा उचलला संगम आणि अनुजने 3 धावा धावून काढल्या. बा थोडीशी बाडवी लँग्वेज आपण पाहिली तर खऱ्या अर्थाने थ्रो केला, तो थोडा स्टंपला ब्रश झाला. त्यानंतर थोडासा आपण पाहिला तर खेलपट्टीच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर मात्र अचूक लक्ष होतं अनुजाने संगमराजेचं. लगेच तिसरी धाव घेण्यासाठी ते धावले आणि 3 धावा संपन्न झाल्या. 3 चेंडूवर ते मॅचमध्ये आपण पाहिलं तर धाकटी टीम कुठेतरी इन होताना पाहिल्या आणि लगातार 3 धावा येत असताना इथून मात्र स्कोअर कार्डवरती आपण धावसंख्या पाहिली तर 48. आता उर्वरित चेंडू असणार 8, आवश्यकता 15 धावसंख्येची आहे. 2 चेंडू मात्र कशा प्रकारे असतील संगमराजे. चांगला स्ट्रोक आहे इथे मात्र या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. एका टप्प्याने उचलण्याचा प्रयत्न जरूर झाला, तिथे मात्र फंबल झालं थोडंसं आणि इथे 2 धाबा सहजपणे धावून काढल्या. एक धाबेसाठी मात्र संघर्ष आपल्याला होताना पाहायला मिळते. हा व्होल्टेज ड्रामा धाकटी जो विपक्ष तलोद मजकूर या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलेच मॅच आपण पाहिले तर 50 धाबा आता कंप्लीट झालेल्या आहेत. टीम गाता 11 तलोद मजकूर टीमच्या दोन्ही संघाच्या वतीने चांगली स्ट्रोक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 63 धाबा करायच्या आहेत, 50 धाबा झालेल्या आहेत. अजूनही 13 धावसंख्येची आवश्यकता. उर्वरित 7 बॉलवरती पुढचा बॉल केलाचा होता ऑन साईडला, अगदी सोडून दिल्यासारखं या ठिकाणी संगमने मात्र या ठिकाणी बॉलवरती समाधान व्यक्त केले की हा बॉल अबांतरचा आहे आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं अबांतरचा इशारा पंचांचा आलाय. आता एक धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. 51 धावा आवश्यकता असणार आहे. येणारे चेंडू असणार आहेत ते मात्र 7 आणि आवश्यकता 13 धावसंख्येची. पुढचा बॉल 12 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि हा बॉल डिलेवर होत असताना निर्धाव चेंडू समाप्त झाला आणि शेवटच्या षटकामध्ये आवश्यकता असेल येणारे 6 बॉल 12ची आवश्यकता. पहिल्या मॅचमध्ये ही मात्र परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, जिथून मात्र 63 धावा करायच्या होत्या. टीमची सुरुवात चांगली झाली, त्यानंतर या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर अगदी सुरतच्या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्या देण्याचं त्याचं तंत्र आपण पाहिलं आणि आवश्यक धावसंख्या आपण पाहिली 6 बॉल 12ची आवश्यकता. कळंबोलीचे उद्योजक आदरणीय सुजितदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की व्यासपीठावरती आपण यावं. संदेशजी भगत आणि टिंकाजी भगत यांना देखील विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. स्वरा 11 नावानं ज्या ज्या वेळेला रायगडमध्ये किंवा रायगडच्या बाहेर आपण संघ पाहत असतो त्या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय सुजितदादा म्हात्रे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आणि त्याचबरोबरीनं अलंकारजी यांचं देखील आगमन झालंय, त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. 6 बॉल 12चं समीकरण बॉलला पाठवलंय. अनुज मडवीच्या बॅटमधून आलाय दमदार फटका. विंदनेचे उद्योजक आदरणीय गंपू शेठ ही मॅच लाईव्ह एन्जॉय करतायत, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. आणि बोला आदरणीय समीरजी भगत यांना देखील विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं. स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती ट्रॉफीमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. 6 बॉल 12ची आवश्यकता. षटकार ठोकला. आता 5 बॉल 6चं समीकरण आहे. तर अनुजची फलंदाजी आपण गेले कित्येक वर्ष पाहत आहोत मैदानावरती. थोडा शांत होता पहिल्या मागच्या ओव्हरमध्ये, आता मात्र चांगली फलंदाजी. पुढच्याच बॉलवरती मॅच फिनिश होईल शकेल का? आणि मॅच फिनिश झाले. लॉंगाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमा पार. येतो षटकार. विजय संघ
या संघाचं आम्ही हार्दिक अभिनंदन करत आहोत. त्याचबरोबर दाक्टूची टीम आपण या स्पर्धेमध्ये जो खेळ दाखवला त्याबद्दल सुद्धा आपलं मनपूर्वक आभार असतील. चांगला खेळ केला, दमदार खेळाचं आपण सुद्धा प्रदर्शन केलं. मग थोड्याशा फरकाने मात्र आपल्याला पराभूत व्हावं लागलं. स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. जाऊया दुसऱ्या मॅचकडे आणि तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक इथे मात्र या ठिकाणी कांचनजी पालकर जाहीर करतील. पापडीचा पाडा उपसरपंच आदरणीय विलास शेठ घरत यांचं मंचावरती आगमन होतोय. स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. यस, टार्गेट खूप मोठं होतं मात्र सेट करत असताना चांगली फलंदाजी जरूर सर्वांनी केली.